देवानं देह कशासाठी दिला? देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवानं देह भजनासाठी दिला महाराज. देवानं नर देह देताना पण बघा किती गोड दिलाय. नाकाच्या ठिकाणी नाक दिले, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया. महाराज इतकं सुंदर महाराज शरीर दिलं देवानं. डोळ्याच्या ठिकाणी डोळे दिले, नाकाच्या ठिकाणी नाक दिलं, खायला तोंड दिलं, 32 आमदार दिलं चावायला, भात भाकरी चावायला. महाराज जर देवानं एक चुकी केली असती दादा, हे जर नाक सरळ नाही, जर हेच नाक जर उलट दिलं असतं आणि जर पाठीमागच दिलं असतं तर काय केलं असतं? अय महिला मंडळ, चमक्या कुठं घातल्या असत्या? कानात कुठं घातल्या असत्या? समजा जर देवानं चुकी केली असती माऊली महाराज, हे नाक पाठीमागन जर उलट दिलं असतं, काय गम झाली असती माणसांची. लहान लहान पोरांनी पेरायचं चाड केलं असतं, दगडी भरल्या असत्या, त्याच्यात ज्वारी टाकली असती. बरं पावसात किती गंमत. घराच्या बाहेर जावं तर नाकात पाणी, पाणी अडवा, पाणी जिरवा, सरकारनं सांगायची काय गरज. बरोबर नाकात पाणी जाणार, जर चुकून जर त्या नाकाला पिशवी बांधावी तर श्वास कुठनं घ्यायचा? श्वास कुठनं घ्यावा महाराज? पण महाराज नरदेह इतका भगवंतानं जन्माला घातला महाराज. फक्त काय करायचं माणसानो, कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन चालू झालं की मुखाने नाम घ्यायचं आणि हाताने टाळी वाजवायची.